विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात आरव नावाचा मुलगा राहत होता. गावाभोवती दूरवर पसरलेली कापसाची शेतं, उन्हाने कायम तापलेली जमीन आणि पावसाची वाट पाहणारे शेतकरी, हाच त्याच्या आयुष्याचा पहिला धडा होता. तो शेतकरी कुटुंबात जन्मला होता. घरात सुखसोयी नव्हत्या, पण कष्ट मात्र भरपूर होते. लहान वयातच त्याने पाहिलं होतं की पावसावरच सगळं भविष्य अवलंबून असतं. पाऊस वेळेवर आला तर घरात हसू असायचं आणि उशिरा आला तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसायची. खेळण्यापेक्षा त्याला शेत जास्त परिचित होतं. मातीचा वास, कापसाच्या झाडांची पांढरी फुलं आणि वडिलांच्या कपाळावरचा घाम, हेच आरवचं खरं बालपण होतं. आरवचे वडील कापूस पिकवणारे शेतकरी होते. वर्षानुवर्षे ते शेतात मेहनत करत असे, पण पाऊस कधी वेळेवर यायचा नाही आणि आलाच तर खूप यायचा. कधी बाजारभाव पडायचा तर कधी कर्जाचं ओझं वाढायचं. घरात पैशांची नेहमीच टंचाई असायची, पण तरी त्यांचा स्वाभिमान मात्र कधी कमी झाला नाही. लहानपणापासूनच आरव अभ्यासात हुशार होता. शाळेत तो नेहमी पहिल्या क्रमांकावरच असायचा. त्याच्या मनात एक मोठं स्वप्न होतं. त्याला इंजिनियर व्हायचं होतं. त्याला अशी यंत्र तयार करायची होती जी शेतकऱ्यांना शेतीत मदत करतील, जी शेती करायला सोपी करतील. एका संध्याकाळी तो वडिलांसोबत शेतात उभा होता. उन्हाने थकलेली जमीन त्यांच्या पायाखाली होती. त्या जमिनीवरची माती वडिलांनी हातात घेतली आणि म्हणाले, ही माती आपली आहे, पण तिच्यासाठी आता आपण कमी पडतोय. त्या वाक्याने आरवच्या मनात एक वेदना उठली. त्याला जाणवलं की त्याचं स्वप्न फक्त त्याचं नाही, तर त्यांच्या वडिलांचंही आहे. 12वी नंतर आरवला शहरात जावं लागणार होतं, पण घरात पैसे नव्हते. आईने तिच्या लग्नातली सोन्याची बांगडी काढून त्याच्या हातात ठेवली. ती म्हणाली, ही ठेव, तुझं शिक्षण महत्त्वाचं आहे. आरवच्या डोळ्यात पाणी आलं. त्या बांगडीत त्याला फक्त सोने दिसत नव्हतं, तर आईचा विश्वास दिसत होता. शहरातलं आयुष्य कठीण होतं. छोटी खोली, अर्धपोट जेवण आणि दिवस रात्र अभ्यास. कधी तर तो खचायचा. पहिल्यांदाच प्रवेश परीक्षेत तो अपयशी ठरला. त्याला वाटलं सगळं संपलं. त्याने गावात परत जावं का असा विचार केला, पण त्याच क्षणी त्याला आईची बांगडी आठवली. त्याला वडिलांचे शब्द आठवले. त्याने स्वतःला विचारलं, जर मीच हार मानली तर मग स्वप्न कशी पूर्ण होणार? त्याने पुन्हा अभ्यासाची सुरुवात केली. जिथं चुकतं त्या चुकांमधून शिकला. वेळेचं नियोजन केलं. स्वतःवर शंका घेणं थांबवलं. दुसऱ्या वर्षी त्याने भरपूर गुणांनी परीक्षा उत्तीर्ण केली. काही वर्षांनी आरव एक यशस्वी व्यक्ती झाला. मोठ्या शहरात त्याला चांगली नोकरी मिळाली. पगारही चांगला होता. पण त्याच्या मनात एक प्रश्न कायम होता, हेच का माझं अंतिम यश? एक दिवशी तो पुन्हा यवतमाळच्या त्या शेतात उभा होता. वडील वयाने थकले होते. जमीन तशीच होती. त्या दिवशी आरवने निर्णय घेतला. त्याने शहरातील नोकरी सोडली आणि तो कायमचा गावात परतला. त्याने आधुनिक तंत्रज्ञान वापरून सिंचन व्यवस्था सुधारली. पाण्याचं अचूक नियोजन, माती परीक्षण, नवीन पद्धती, या सगळ्यात हळूहळू बदल दिसू लागला. गावातल्या इतर शेतकऱ्यांनीही त्याच्याकडून शिकायला सुरुवात केली. कापसाचं उत्पादनसुद्धा वाढलं, कर्ज कमी झालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशा दिसू लागली. एके दिवशी पहाटेच आरवचे वडील शेतात उभे होते. त्यांनी जमिनीवरची माती हातात घेतली आणि हसत म्हणाले, आज या मातीचा सुगंध काही वेगळाच आहे. आरव शांतपणे त्यांच्या शेजारीच उभा होता. त्याला समजलं होतं, यश म्हणजे फक्त मोठं पद किंवा मोठा पगार नाही. यश म्हणजे आपल्या मुळांना विसरून न देणं, आपल्या लोकांसाठी काहीतरी करणं.
त्या दिवशी यवतमाळच्या त्या छोट्या गावात फक्त एक मुलगा जिंकला नव्हता, जिंकली होती त्याची जिद्द, विश्वास आणि मातीशी असलेलं नातं. बोध: स्वप्न मोठं असावं, पण मुळं खोल असावीत. जिद्द आणि कृतज्ञता असेल तर संघर्षही सुगंध देऊ लागतो.